नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी ॲडव्होकेट अनिल पवार, नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा। आज आपण अत्यंत महत्त्वाचं माहिती घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहोत। आता नव्याने 14 जानेवारी 2025ला NT मार्फत एक नोटीस इश्यू करण्यात आलेली आहे आणि त्या नोटीसमध्ये आधार अपडेट करण्याबाबत आणि त्याचबरोबर अपार ID कार्ड काढण्याबाबत सूचना केलेल्या आहेत। तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मागच्या वर्षी आपण पाहिलं की 2024 मध्ये परीक्षेमध्ये भरपूर गोंधळ झाला होता। डमी उमेदवारही बसले होते। त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या प्रकारच्या केसेसही दाखल झालेल्या होत्या आणि म्हणून गव्हर्नमेंटने असं ठरवलेलं आहे की या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा डमी उमेदवार बसू नये आणि जे काही नीटचे ॲस्पिरंट्स आहेत त्यांची ओळख चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि म्हणून आधार अपडेट करण्यासाठी सूचना आलेल्या आहेत। आता आधार अपडेट करताना आधार अपडेट याच्याकरता करायचं आहे की आधारला तुमचा मोबाईल नंबरसुद्धा लिंक करायचा आहे आणि आधारमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे हे जुनेच फोटो आहेत। ते जुने फोटो असल्यामुळे फेस आयडेंटिफिकेशन होणार नाही आणि म्हणून नव्याने फोटो अपडेट करणं आवश्यक झालेलं आहे। त्याचबरोबर तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरसुद्धा त्यामध्ये आधार कार्डमध्ये अपडेट करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला त्या मोबाईल नंबरवर OTP वगैरे येतील। आता आधार अपडेट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर तुमच्या 10वीची जी बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्क्स मेमो जे आहे त्याच्यावर तुमच्या नावाचं जे स्पेलिंग आहे ते स्पेलिंग आणि त्याच्यावर जसं नाव असेल तसंच आधारमध्ये आपल्याला अपडेट करायचं आहे। त्याचबरोबर तुमची जन्मतारीख बरोबर आहे किंवा नाही याबाबत सुद्धा चेक करून घ्यावं। यावेळेसच्या परीक्षेमध्ये बहुतेक फेस आयडेंटिफिकेशन होईल आणि फेस अटेंडन्स होईल, जेणेकरून डमी उमेदवार परीक्षेमध्ये बसणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट की या नोटीसमध्ये अपार ID बनविण्याबाबत सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत। आता अपार ID म्हणजे काय, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना अपार ID बनवलेला नाही आहे आणि सरकारने हे कंपल्सरी केलेलं आहे की ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकत आहेत त्या शाळेच्या मार्फतच अपार ID बनवला जातो आणि त्याच्यामुळं विद्यार्थी जिथे 12वी पास झालेले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांनी अपार ID बनवून घ्यावी किंवा जे रिपीटर विद्यार्थी आहेत त्यांनी घाबरून जाण्यासारखं काही कारण नाही, पॅनिक होण्यासारखं काही कारण नाही। सरळ डिजिलॉकरवर जायचं, डिजिलॉकरवर गेल्याच्या नंतर डिजिलॉकर ओपन करायचं, डिजिलॉकर ओपन केल्याच्यानंतर तिथं साइन इन म्हणून लिहून येईल, ते साइन इन क्लिक केल्यानंतर तिथं साइन इन व्हायचं, त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि आधार नंबर टाकायचा, मोबाईलवर OTP येऊन जाईल। त्याच्यानंतर सर्च या ऑप्शनवर जायचं, सर्च या ऑप्शनवर गेल्याच्यानंतर अपार याच्यावर क्लिक करायचं आणि या अपारवर क्लिक केल्याच्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असं आपल्यासमोर लिहून येईल। त्यावर अपार ID हा आयकॉन आल्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यामध्ये साइन इन व्हायचं आणि साइन इन झाल्याच्यानंतर आयडेंटिटी म्हणून विचारलं तिथे त्या आयडेंटिटीमध्ये तुम्ही ज्या कॉलेजमध्ये तुमची 10वी 12वी झालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती भरायची। एखाद्या वेळेस तुमच्या कॉलेजचं नाव सर्च करताना येत जर नसेल तर तुमचा 12वीचा रोल नंबर वगैरे किंवा 10वीचा रोल नंबर वगैरे टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमची माहिती येऊन जाईल। आणि बऱ्याच वेळेस असं होतं की रिपीटर मुलं जे आहेत त्यांची अपार ID बनवताना जे साइन इन केल्यानंतर आयडेंटिटी त्याच्याबरोबर नन म्हणून एक ऑप्शन येते, त्या ननमधून ऑप्शनमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला गेट डॉक्युमेंट म्हणून येईल। ते गेट डॉक्युमेंट केल्याच्यानंतर तिथे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। ते अपलोड करण्याच्या अगोदर तुमच्या सर्व जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही PDF फाईलमध्ये बनवून घ्या आणि गेट डॉक्युमेंटमध्ये तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड केले तर तुमचं अपार ID बनलं जाईल। धन्यवाद।